गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ये रती माईक दुःखाची जनती ये रती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुली आयसे अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे तू का म्हणे एक मरणाची सरे तू का म्हणे एक मरणाची सरे उत्तमच उरे कीर्ती मागे ये रती माईक दुःखाची जनती ये रती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाचे जगद्गुरु संत तुकोबारा यांचा आहे. काही अभंग नामपर आहेत, काही संतपर आहेत, काही आवडीपर आहेत, काही भक्तीपर आहेत, काही हितपर आहेत. पण आज जो आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे हा अभंग मात्र जगद्गुरु तुकोबाराय या मानव प्राण्याला उपदेश करतात की बाबा हा मानवाचा जन्म जो भगवंताने आपल्याला दिलेला आहे, मानवरूपी जीवनात जन्माला आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. या अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी आपलं सुरुवातीला कर्तव्य काय आहे म्हणाल. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. या ठिकाणी कीर्तन श्रवण करणारे मंडळी म्हणतील की महाराज आम्ही आतापर्यंत अनेक महाराजांची कीर्तन ऐकलेली आहेत,
परंतु प्रत्येक कीर्तनकार महाराज अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी सुरुवातीला त्या पांडुरंगालाच नमन करतात. दुसरे देव नाही का हो? जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, आपले हिंदू धर्माचे देव एवढे आहेत की कांद्याच्या मुळीच देव आहे, लक्षात ठेवा. मंदिरामध्ये बसवलेले हनुमंतराय, दत्तराय, भैरवबा, खंडोबा काही देवीची मंदिर आहेत. हे मंदिरामधले देव सोडा बरं का. पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या जर शेतकऱ्याने दगडाला सेंदूर लावला असेल आणि तो दगड उचलून जर शेताच्या बांधावर ठेवला, त्या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला नारळ फोडावा लागतो. मग एवढे आपले हिंदू धर्माचे देव असताना सुद्धा कीर्तनकार महाराज सुरुवातीला त्या पांडुरंगालाच नमन करतात. तर संत महात्मे सांगतात, बाबा या पृथ्वी तलावर जे काही आपले देवदेवता आहेत, या सर्व देवांचा राजा परब्रह्म पंढरीनाथ तो पांडुरंग आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनकार महाराज अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी सुरुवातीला त्या पांडुरंगाला नमन करतात. सर्व देवाचा देवा, सर्व देवाचा देवा, देव सर्व देवाचा देवा, सर्व देवाचा देवा, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, सर्व देवाचा देवा, देव सर्व देवाचा देवा, देव सर्व देवाचा देवा, पंढरीराव, सर्व देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. म्हणून त्या पंढरीनाथ पांडुरंगाला प्रथम नमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु पांडुरंगा करू प्रथम अणमण आणि दुसरे चरण संताचे या. जमलेल्या माझ्या भाविकांनो, पहिलं नमन भगवंताला आणि दुसरं चरण संताला का करायचं? तर संत महिमा हा श्रेष्ठ आहे. थोर संताचा महिमा अनाला बहुताचा कामा, बहुताचा कामा, थोर संताचा महिमा, थोर संताचा महिमा, थोर संताचा महिमा ला बहुताचा कामा, बहुताचा कामा ला बहुताचा कामा, महिमा हा श्रेष्ठ आहे. कारण एखाद्या जर न पोहणाऱ्या माणसाला आपण सांगितलं, बाबा भरलेली नदी पार कर, त्याला कधी करता येणार नाही. पण त्या न पोहणाऱ्या माणसाला वाळलेल्या भोपळ्याची जर सांगड बांधली तर न पोहणारा माणूस भरलेल्या नदीमधून अलीकडचा पलीकडे जातो. आणि तुम्हा कीर्तन ऐकणाऱ्यापैकी एखादा चातुर ज्ञानी जर असेल पोहणारा आणि तो जर म्हटला, शांताबाई महाराज वाळलेल्या भोपळ्याच्या सांगडीमुळं न पोहणारा माणूस कडेला गेला, मग ज्या वेलाच्या पोटी तो भोपळा जन्माला आलेला आहे, तो वेल जर आम्ही अंगाला गुंढळला तर कडेला जाणार नाही का? पहा तुम्ही प्रयत्न करून. ओले भोपळ्याचे वेल कासऱ्यासारखे लांब असतात आणि कासऱ्यासारखा लांब असणारा भोपळ्याचा वेल पोहणाऱ्या माणसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बांधा कासऱ्याने बांधल्यासारखा आणि त्या पाण्यामध्ये ढकलून जाईल का हो कडेला? तळाला जाण्याची लक्षणं आहेत. म्हणून संत महात्मे सांगतात की बाबा ओला भोपळ्याचा वेल जो आहे कसा आहे हो? भोपळ्याचा वेल गुंढाळून अंगा, कोण तरले सांगा पांडुरंगा, कोण तरले सांगा पांडुरंगा, कोण तरले सांगा पांडुरंगा, कोण तरले सांगा पांडुरंगा, भोपळ्याचा वेल गुंढाळून अंगा, कोण तरले सांगा पांडुरंगा. सांगायचं तात्पर्य एकच आहे
की वाळलेली जी भोपळ्याची सांगड आहे, न पोणाऱ्याला कडेला घेऊन जाणारी वाळलेल्या भोपळ्याची सांगड हे भगवंताचं हरिनाम आहे. आणि ओला जो भोपळ्याचा वेल आहे, पोहणाऱ्या माणसाला सुद्धा तळाला घेऊन जाणारा हा ओला भोपळ्याचा वेल तुमच्या आणि माझ्या पाठीमागं लागलेला मोहमायेचा संसार आहे. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, मायेचा संसार आपण अंगाला गुंढाळायला नको होता, पण आपल्या दुर्दैवामुळं तो अंगाला गुंढाळला गेला आहे. मायेचा संसार ओला भोपळ्याचा वेल अंगाला गुंढाळलेला असताना सुद्धा दुःख रूपाने भरलेला संसाररूपी सागर पार करून भगवंताच्या दारात जायचं असेल तर यासाठी एकच उपाय आहे. आणि तो उपाय कोणता म्हणाल तर हरिभक्तपरायण उत्तम महाराज साळसिंगीकर आपल्या भजनामध्ये सांगतात. घे प्रभूचे नाव ठेवूनी भाव रे, घे प्रभूचे नाव ठेवूनी भाव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझी नाव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझी नाव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझी नाव रे. पहिलं तिरी मग तुझी नाव रे. दृढ ठेविला भाव म्हणणी तरणी या गेला, वाल्य कोळी अति पापी पण तोही ऋषी झाला. मन शुद्ध करणी या जे जे भजले देवाला, वेशाही तरल्या गणिका महानंदा पिंगला. तू तर तेव्हाच तरसिला पण भावना ठेव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझे नाव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझी नाव रे, जाईल पहिलं तिरी मग तुझी नाव रे. हे तुम्हाला आणि मला त्या संत महात्म्यांनी सांगितलं, म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. आजचा अभंग आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकणोय. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग त्या देहू गावामध्ये एका ग्रस्ताने ऐकला आणि त्याने विचार केला की किती गोड आहे अभंग. हा अभंग कसा आहे विचारण्यासाठी तुकोबारायांना भंडारा डोंगरावरती गेला. तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि विचारलं, महाराज किती गोड अभंग आहे तुमचा. तुकोबारायांनी विचारलं, बाळा जो अभंग तुला गोड वाटला त्या अभंगाचं मला एक चरण सांग. हा ग्रस्त संसारिक होता, सुखासाठी तळमळत होता. या ग्रस्ताने सांगितलं, महाराज तो नाही का म्हणे तुमचा अभंग तेने विना जीवा सुकणोहे. हा शब्द ऐकल्यानंतर तुकोबाराय हसले आणि त्या ग्रस्ताला सांगितलं, बाळ तुला जर संसारामध्ये सुखी व्हायचं असेल त्यासाठी तू एक काम कर. काम काय करायचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकणोय, तेने विना जीवा सुकणोय, तेने विना जीवा सुकणोय, तेने विना जीवा सुकणोय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकणोय. हे शब्द ऐकल्यानंतर या ग्रस्ताने सांगितलं की महाराज अहो देव आपल्यासारखा करण्यासाठी दिवसातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही किंवा वर्षातून एकदा नाही,
दिवसातून 2 वेळा मी देवाच्या मंदिरामध्ये जातो, देवाचं दर्शन घेतो, पण देवाने अजून मला सुखी केलं नाही. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, आपला सुद्धा गैरसमज तसाच आहे बरं का. आपल्याला सुद्धा वाटतं की देवाने आपल्याला सुखी केलं नाही. पण ज्या सुखाच्या पाठीमागं आपण लागलेलो आहे, हे सुख जगामध्ये आहे. किती आहे सांगू तुम्हाला. संत महात्मे सांगतात, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वताये वडे, पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. जवसाप्रमाणे नाजूक असणारं सुख या जगामध्ये आहे, म्हणून आपल्या वाट्याला भरपूर आलेलं नाही. मेरू पर्वतापेक्षा महान असं दुःख आहे, म्हणून सर्वांच्या वाट्याला समसमान आलेलं आहे. त्यावेळेला या ग्रस्ताने सांगितलं, महाराज, आमच्या गावामध्ये जे श्रीमंत ग्रस्त आहेत, कधी देवाच्या मंदिरामध्ये जात नाही, ते आमच्यापेक्षा फार सुखी आहेत. आता कीर्तन ऐकता आपण, तुमचा सुद्धा असा गैरसमज होत असेल की जे लोक श्रीमंत आहेत हे फार सुखी आहेत, ते कधी देवाला मानत नाही. पण जमलेल्या माझ्या भाविकांनो, तुमच्या एखाद्या तालुक्या जिल्ह्याच्या गावामध्ये जा तुम्ही आणि जो एखादा मोठा सेठ सावकार श्रीमंत ग्रस्त असेल त्याला विचारा, शेठजी कसं काय तुमचं, तुम्ही फार सुखी आहात. त्यावेळेला तो श्रीमंत ग्रस्त गरीबाला सांगतो, माझं हो म्हणे 1 लाख रुपये बँकेमध्ये आहेत, 50,000 सध्या तिजोरीच्या कपाटात आहेत, 10,000 रोख माझ्या खिशात आहेत, 20-25 तोळा सोनं अंगावरती आहे, घरामध्ये तेलाचे, साखरेचे, तुपाचे डबे भरलेले आहेत. दिवाळी कधी असते हे आम्हाला माहीत नाही. त्या श्रीमंताचे शब्द ऐकल्यानंतर हे गरीब असं मनामध्ये तडफडतं, महाराज वा वा शेठजी, तुम्ही माझ्यापेक्षा फार सुखी आहात. त्यावेळेला हा श्रीमंत ग्रस्त गरीबाला सांगतो, बाबा ऐश्वर्य भरपूर आहे, घरामध्ये तेलाचे, साखरेचे, तुपाचे डबे भरलेले आहेत, पण डॉक्टरने मला साखर खाण्याची बंदी केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगा तुम्ही, एखाद्या साखर फॅक्टरीचा डायरेक्टर, चेअरमन आहे, नाही स्वतः मालक आहे, त्याच्या समोरून साखर फॅक्टरीमधून रोज हजारो पोती बाहेर रवाना होतात. पण डॉक्टरने सांगितलं की साहेब, तुम्ही जर एक चिमूटभर साखर खाल्ली तर तुमच्या प्रकृतीला धोकादायक आहे. सांगा तुम्ही, ज्याच्या जवळ आहे त्याला जर साखरेचं बंधन आहे तर त्या साखरेचं सुख आहे का हो? सुख नाही, लक्षात ठेवा. त्यावेळेला हा श्रीमंत ग्रस्त गरीबाला विचारतो, का हो गंगाराम बुवा, तुमचं कसं? त्यावेळेला हा गंगाराम बुवा सांगतो, शेठजी तुम्हाला डॉक्टरने साखर खाण्याची बंदी केली, पण आपलं तसं काय नाही बुवा म्हणे, आम्हाला सर्व खाण्याची परवानगी आहे, आमचं कधी डोकं दुखत नाही, थंडी ताप येत नाही, डॉक्टरचा दवाखाना कुठं आहे आम्हाला अजून माहीत नाही. त्यावेळेला हा श्रीमंत ग्रस्त सांगतो, गंगाराम बुवा माझ्यापेक्षा तुम्ही फार चांगले आहेत, तुम्हाला सर्व खाण्याची परवानगी आहे. तेव्हा गंगाराम बुवा सांगतो, शेठजी आरोग्य सुखी आहे म्हणे माझं, पण काय सांगू तुम्हाला, सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी पेटत नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगा मग तुम्ही, ज्याच्या जवळ भरपूर आहे, ज्याला खायला पाहिजे ते मिळणार आहे, अशा ग्रस्ताला प्रकृतीमुळं, डॉक्टरच्या बंधनामुळं गोड पदार्थ खाता येत नाही. आणि ज्याची प्रकृती चांगली आहे, आरोग्य चांगलं आहे, ज्याला सर्व काही खाण्याची परवानगी आहे, परंतु त्या बिचाऱ्याला पैशाअभावी खायला मिळत नाही. मग सांगा तुम्ही, श्रीमंत आणि गरीब या दोघात काही फरक आहे का हो? श्रीमंताने गरीबाचं आरोग्य पाहून मनामध्ये तडफडायची काही गरज नाही, आणि गरीबाने सुद्धा श्रीमंताचं ऐश्वर्य पाहून मनामध्ये तडफडायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, याच्याजवळ पैसा आहे पण याला खाता येत नाही, आणि गरीबाला सर्व खाण्याची परवानगी आहे पण पैशामुळं खायला मिळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की गरीब आणि श्रीमंत दोघ जण सारखे आहे, दोन्ही सारखी सारखी, आणि वर्म जाणी तो पारखी, वर्म जाणी तो पारखी, जाणी तो पारखी, ओ वर्म जाणी तो पारखी.
वर्म जाणी तो पारखी. आणि हे शब्द सांगितल्यानंतर तो जो ग्रस्त आहे गरीब, त्याला तुकोबारायांचं म्हणणं पटलं. आणि मग या गरीबाने विचारलं, महाराज आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जो देव आपल्यासारखा करायचा आहे ना महाराज, त्या देवाचा मला पत्ता सांगा. जो देव आपल्यासारखा करायचा तो स्वर्गामध्ये आहे का पाताळामध्ये आहे, त्याचा जरा मला पत्ता सांगा. तुकोबारायाने सांगितलं, भल्या माणसा, जो देव आपल्यासारखा करायचा आहे ना, तो स्वर्गात पण नाही आणि पाताळात पण नाही, या मृत्यू लोकामध्ये आहे. तुला मला लगेच भेटण्यासारखं आहे. मग त्यावेळेला अग्रस्ताने विचारलं, महाराज मृत्यू लोकामध्ये जो देव आहे त्या देवाचा मला पत्ता सांगा. तो राहायला आहे कुठं? कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, जगद्गुरु तुकोबाराय त्या गरीब ग्रस्ताला जो देव आपल्यासारखा करायचा त्या देवाचा पत्ता आपल्या खेळ्या प्रकरणातील अभंगामध्ये सांगतात. भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे, त्याचं नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी. बायला 16,000 रे, हे बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ग्रस्ताला पत्ता सांगितला. भीमा तीरे एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. असं सांगितल्यानंतर या ग्रस्ताने सांगितलं, महाराज भीमा तीरे एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे. मला मान्य आहे, पण महाराज पंढरपुरात गेल्यानंतर मी नक्की सुखी होईल? तुकोबाराय सांगतात, वेड्या अरे मी काय सांगू, माझे अनेक संत सांगतात, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंगधर. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. एवढ्या संतांची नावं सांगितली, पण या ग्रस्ताला ते कळायला तयार नाही. मग तुकोबाराय साध्या सोप्या भाषेत सांगतात, पंढरपुरात गेल्यानंतर एक ठिकाणा तुला लागल आणि तो ठिकाणा लागल्यानंतर सोडून पुढे जाऊ नको. त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होईल. कोणता ठिकाणा सांगितला हो? सर्व सुखाचे आगर आणि तो हा उभा विटेवर, उभा विटेवर. सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. तो विटेवर उभा आहे ना भगवंत, त्याला आपल्यासारखं करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकणो हे. भगवंत आपल्यासारखा करण्यासाठी माळकरी लोक आषाढी वारी आली, कार्तिकी वारी आली, माघ वारी, चैत्र वारी आली, पंढरपूरच्या वारीला निघतात. आणि एखाद्याच्या जर गळ्यात माळ नसेल आणि अशा ग्रस्ताला जर माळकऱ्याने विचारलं, बाबा पंढरपूरची वारी आलेली आहे, पंढरपूरला येतो का? हा ग्रस्त त्याला सांगतो, बाबा त्या पंढरपूरची वारी, पंढरपूरची यात्रा आणि तुम्ही जाणं म्हणे माळकरी, यात्रेचं आमचं जमत नाही. त्याला विचारा काय अडचण आहे. त्यावेळेला तो ग्रस्त सांगतो, तुमच्या पंढरपूरची यात्रा आणि आमच्या गावाकडची जत्रा दोन्ही एकाच वेळेला येतात. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, देहू आळंदी पंढरी या ठिकाणी जी वारी भरती त्याला यात्रा म्हणतात. यात्रा म्हणजे या आणि तरा. त्या ठिकाणी गेलेला माणूस
दुःखरूपी संसारामधून तरुण जातो. आणि गावाकडे असते ती जत्रा. प्रत्येक घरामध्ये 4-4 कोंबडे बकरे कापतात, पण संध्याकाळी स्वयंपाक करणाऱ्या बायांना वाटीभर भाजी शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सांगतात, बाबा अरे पंढरपूरच्या वारीला तुम्ही जात नाही, गावाकडे जत्रा करत बसता, सोडून पंढरीची वारी आणि करतो पिराची कंदोरी, करतो पिराची कंदोरी. पिराची कंदोरी करतो पिराची कंदोरी. सोडून पंढरीची वारी करतो पिराची कंदोरी. हात जोडते, पाया पडते. पिराची कंदोरी करू नका असं आमचं म्हणणं नाही, पण पंढरपूरच्या वारीला मात्र गेल्याशिवाय राहू नका. आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकणोय. तुम्ही मंडळी म्हणाल, महाराज तुकाराम महाराजांनी जो हातचा अभंग लिहिला त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? कारण जमलेल्या माझ्या भाविकांनो, हा मायेरूपी जो संसार आहे कसा आहे? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबा येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. जो संसार आपण करतो तो संसार मायारूपी आहे. त्या संसारामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहे. देवाची आणि आपली ओळख होत नाही. कारण जमलेल्या माझ्या भाविकांनो, ज्याप्रमाणे कोशयाचा किडा बाबळेच्या झाडावरती राहतो आणि तो किडा आपल्याला ऊन वारा लागू नाही, बाबळीचे काटे एकत्र गोळा करतो आणि बरोबर घर बनवतो. तुम्ही शेतकरी वर्ग असाल, कधी शेतात जाण्याचा योगायोग आल्यानंतर बाबळीच्या झाडावरती जर काट्याचं घरटं असेल ते उघडून पहा. कोशयाचा किडा आतमध्ये जातो आणि पाठीमागचंही दार बंद करून घेतो. आपल्या सुखासाठी ऊन वारा लागू नये म्हणून कोसल्याचा किडा घर करतो, पण शेवटी त्या घरामध्ये गेल्यानंतर दोन्ही दारं बंद झाल्यामुळं तो किडा आतल्या आत मरून जातो. ते काट्याचं घरटं जर तुम्ही उलगडून पाहिलं तर त्यामध्ये आत मरून पडलेला किडा तुम्हाला दिसेल. म्हणून आपला संसार जो आहे, तुकोबाराय सांगतात, कोशयाचा किडा सुखासाठी घर केलं, पण त्याची अवस्था काय झाली हो? कोशयाचा किडा आणि आत गुंडाळूनी मेला, आत गुंडाळूनी मेला. गुंडाळूनी मेला, वात गुंडाळूनी मेला. कोशयाचा किडा आत गुंडाळूनी मेला. त्या कोसल्याच्या किड्याप्रमाणे तुमची आणि माझी संसारामध्ये अवस्था झालेली आहे. येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. जमलेल्या माझ्या भाविकांनो, संसारामध्ये आधी आणि अंती आपल्याला अवसान नाही, लक्षात ठेवा. मग संसार जो आहे हा संसार कसा आहे हो? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ श्वान, पाठी लागले ओढाळ. कौना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, जो बापर उपकारी, आंधळ्या
सर्व मूळ आहे, चौकडे विंगळ आहे. संसारामध्ये आपल्याला विश्रांती नाही. या पृथ्वी तलावर संसारामध्ये विश्रांती नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांना कळून आलं मंडळी. आषाढी वारी जवळ आली आणि आषाढी वारी येण्याच्या वेळेला भगवंत आपल्या खऱ्या भक्ताची किती कसोटी पाहतो पहा. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाला नारू नावाचा रोग झाला आणि देहूवरून सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. तुकोबारायांकडे आले आणि विचारलं, महाराज अहो आम्ही पंढरीला चाललो, आषाढी वारी आलेली आहे, तुम्ही पंढरपूरला येत नाही का? तुकोबारायांनी सांगितलं, पाहिलं का माझी अवस्था, माझ्या पायाला नारू नावाचा रोग झालेला आहे, मला पंढरपूरला येता येत नाही हो. पण तुम्ही पंढरपूरला निघालात ना, मी तुम्हाला सोडण्यासाठी घालवण्यासाठी वेशीपर्यंत येतो. पण माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुम्ही पंढरपूरला जा, माझ्या पांडुरंगाला माझा एक निरोप सांगा. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, तुकोबाराय पायाला नारू झालेल्या जमिनीवर उभं राहता येत नव्हतं. डुंगाने घष्टत 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 तुकोबाराय देहूच्या वेशीमध्ये आले आणि जे वारकरी मंडळी पंढरपूरला निघाले त्या मंडळींना सांगितलं, तुम्ही जा आणि माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा. तुकाराम वेशीमध्ये बसून तुझी वाट पाहत आहे भगवंता. वारी आटोपल्यानंतर तुकारामाच्या भेटीला आल्याशिवाय राहू नको. जाणाऱ्या लोकांच्या जवळ तुकोबारायांनी पांडुरंगासाठी काय सांगितलं मंडळी, लक्षपूर्वक ऐका तुम्ही. सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. जाणाऱ्या मंडळींना सांगितलं, माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा आणि माझ्या देवाजवळ असा निरोप द्या की तुकाराम तुमची वाट पाहत आहे. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, वारकरी मंडळी पंढरपूरच्या मार्गाने निघाली. ज्या दिवशी आषाढी वारीची दशमी, वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर चंद्रभागे स्नान, विदितो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काळ. वारकरी मंडळीने त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली आणि पांडुरंगाचं दर्शन घेताना सांगितलं, भगवंता तुमचा भोळा भक्त आहे तुकाराम, त्याच्या पायाला नारू झालेला आहे देवा. तुकाराम तुमच्या वारीला येऊ शकत नाही, त्याने तुम्हाला निरोप दिलेला आहे, तुम्हाला देहूला बोलवलेलं आहे. विठ्ठल आणि त्यावेळेला हा निरोप ऐकल्यानंतर जमलेल्या माझ्या भाविकांनो, पंढरपुरामध्ये वारकरी मंडळी पोहोचले. तुकोबाराय देहूच्या वेशीमध्ये बसले आणि म्हणतात, भगवंता अरे देवा, सर्व भक्त मंडळी तुझ्या पंढरपुरात आलेले आहेत, पण पंढरीनाथा हा तुकाराम तुझ्या आषाढी वारीला येत नाही देवा. पण मी तुला पाहिल्याशिवाय ह्या वेशीमधून परत घरी जाणार नाही. भगवंता तुझं ते सावळं रूप डोळे भरून मला दाखव, मला दर्शन दिल्याशिवाय हा तुझा तुकाराम वेशीमध्ये उठणार नाही. तुका म्हणे काना तुला पाहण्यासाठी भूक लागली नयना, भूक लागली नयना, लागली नयना, ओ भूक लागली नयना. तुका म्हणे काना तुला पाहण्यासाठी भूक लागली नयना. तुकोबाराय त्या वेशीमध्ये बसून राहिले मंडळी आणि इकडं झिमझिम 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 पाऊस सुरू झाला. तुकोबारायांच्या पायामधून रक्तपू गळत आहे. पण इकडं पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशी पंढरीनाथ पांडुरंगाला सर्व पंढरपूर उदास दिसू लागलं. पांडुरंगाने विचार केला, एवढे माझे भक्त पंढरपुरात आले, पंढरपूर दुमदुमलेलं आहे, पण माझा भोळा भक्त तुकाराम
पायाला नारू झाल्यामुळं तो माझ्या दर्शनाला येऊ शकला नाही. पंढरपूरला जाणाऱ्या माझ्या भाविकांनो, पांडुरंगाच्या दर्शनाची जेवढी तुम्हाला आस असते, तुमच्यापेक्षा 10 पटीने आस तो भगवंत भक्ताची वाट पाहत असतो. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. माझे भक्त माझ्यासाठी पंढरपूरला यायला निघालेले आहेत. पांडुरंग आपल्या भक्ताची वाट पाहत असतो. देवाने विचार केला की माझ्या तुकारामाला पंढरपुरात आणल्याशिवाय जमणार नाही. भगवंताचा असणारं वाहन गरुड, गरुडाला पांडुरंगाने बोलावलं आणि सांगितलं, बाबा जा तू देहूला. माझा तुकाराम वेशीमध्ये बसलेला आहे. माझ्या तुकारामाला ताबडतोब घेऊन ये. पंढरपुरावरून गरुड निघालं. देहूच्या वेशीमध्ये उतरल्यानंतर सांगितलं, तुकोबाराय, मला देवाने पाठवलेलं आहे. माझ्या पाठीवरती बसा. चला मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जातो. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, आपल्यासाठी जर देवाने असं काही पाहिलं असतं, पाठवलं असतं, आपण मागचा पुढचा विचार केला नसता. पण माझे तुकोबाराय गरुडाच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि सांगितलं, तुम्ही माझ्या भगवंताचं वाहन आहे. तुमच्यावरती बसण्याचा अधिकार मला नाही. मी तुमच्या बरोबर येत नाही, पण तुम्ही माझ्यावर एवढा उपकार करा. तुम्हीच पंढरपूरला जा आणि माझ्या पांडुरंगाला घेऊन या. गरुडाच्या पायी, गरुडाच्या पायी, गरुडाच्या पायी, गरुडाच्या पायी, आ गरुडाच्या पायी, गरुडाच्या पायी. गरुडाच्या पायी, गरुडाच्या पायी. हेवी वेळोवेळा डोई, वेळोवेळा डोई, हेवी वेळोवेळा डोई. वेळोवेळा डोई. वेगी आनावा तो हारी, आनावा तो हारी. ज्ञानावा तो हारी, ज्ञानावा तो हारी. वेगी आनावा तो हारी, आनावा तो हारी. ज्ञानावा तो हारी, ज्ञानावा तो हारी. बाई लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे का कुलती. यावे का फुलती. वेगी आनावा तो हारी, आनावा तो हारी. ज्ञानावा तो हारी, ज्ञानावा तो हारी. वेगी आनावा तो हारी, आनावा तो हारी. ज्ञानावा तो हारी, ज्ञानावा तो हारी. गरुडाला सांगितलं, बाबा तू जा परत आणि माझ्या पांडुरंगाला घेऊन ये. गरुड त्या देहूवरून निघालं. मंडळी, पंढरपूरच्या मार्गाने गरुड जात असताना जिजाबाई देहूच्या वेशीत आल्या. महाराज, झिमझिम झिमझिम पाऊस पडत आहे. तुमच्या पायाला नारू झालेला आहे. पायामधून रक्तपू गळत आहे. उद्या जर तुमचं बरं वाईट झालं तर आमचं होणार कसं? तुम्ही घरी चला. पण तुकोबारायाने सांगितलं की जिजा, मला माहीत आहे माझा भगवंत माझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देव माझ्याकडे येऊन जात नाही तोपर्यंत मी या वेशीमधून उठणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय त्या वेशीमध्ये बसले. जे मंडळी पंढरपुरावरून देहूला परतले त्यांना विचारलं, माझ्या देवाने काही निरोप सांगितला आहे का? जाणाऱ्या मंडळींना नमस्कार सांगितला. येणाऱ्या मंडळीला निरोप विचारू लागले. येती अशी पुसे जातीया धाडी निरोप. येती अशी पुसे जातीया धाडी निरोप. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माया बाप, माझा माया बाप. येई वो विठाबाई माऊली, येई वो विठाबाई माऊली. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय त्या वेशीमध्ये बसून भगवंताची वाट पाहू लागले. पंढरीनाथा, कधी येणार आहेस तू? कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, आपल्या जिव्हाळ्याचा माणूस बाहेर गावी गेला असेल आणि परत येण्यासाठी ज्याप्रमाणे आपण त्याची वाट पाहतो त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सूर्य किरण डोळ्यावर येत आहे. कपाळावरती आपला हात ठेवला आणि पांडुरंगाला निहाळून पाहू लागले. निडळावरी कर, निडळावरी कर, ठेवणी वाट मी पाहे, ठेवणी वाट मी पाहे.
वेशीमध्ये बसून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची वाट पाहू लागले. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, आषाढी एकादशी झाली आणि द्वादशीच्या दिवशी पांडुरंगाने विचार केला की माझा भोळा भक्त आहे तुकाराम, मी जर गेलो नाही तर तुकाराम अन्न पाणी घेणार नाही आणि मला मात्र देहूला गेल्याशिवाय आता भाग नाही. त्यासाठी कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरची वारी आटोपली, गरुडावरती बसले आणि देहूच्या मार्गाने गरुड निघत असताना इकडे जिजाबाईंनी तुकोबारायांशी भांडायला सुरुवात केली. महाराज, तुम्हाला जसं त्या देवाचं वेड लागलेलं आहे असा तो तुमच्यासारखा वेडा नाही, तो तुमच्यासाठी येणार नाही, तुम्ही आपले घरी चला. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, आवले असं म्हणू नको, माझ्या मनाची खात्री आहे, माझा भगवंत परब्रह्म पंढरीनाथ पांडुरंग ब्रह्मांड चालक या विश्वाचा मालक आहे, तो माझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. जिजाबाई म्हणू लागल्या, तो कधी येणार नाही. पती पत्नीचं संभाषण देहूच्या वेशीमध्ये चालू असताना मंडळी काय घडलं म्हणाल. पंढरपुरावरून देहूच्या मार्गाने आलेला गरुड देहूच्या वेशीवरती येताच पंढरीनाथ पांडुरंगाच्या अंगावरचा पिवळा पितांबर झळकला. तुकोबाराय म्हणू लागले, आवले पाहिलंस का वरती, तू म्हणालीस ना माझा पांडुरंग येणार नाही, पहा म्हणे वरती पिवळा पितांबर सेला गगनी झळकला. पिवळा पितांबर सेला गगनी झळकला. गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई वो विठाबाई माऊलीये, येई वो विठाबाई माऊलीये. आणि त्यावेळेला गरुड त्या देहूच्या वेशीमध्ये उतरलं मंडळी आणि जगद्गुरु तुकोबारायांना पंढरीनाथ पांडुरंगाने दर्शन दिलं. जिजाबाईंनी डोळे भरून पांडुरंगाकडे पाहिलं आणि त्यावेळेला जिजाबाई म्हणू लागली की महाराज, मला वाटत होतं भगवंत येणार नाही, पण खरोखर आज भगवंत तुमच्यासाठी आलेला आहे. दोघा पती पत्नीने पंढरीनाथ पांडुरंगाचं दर्शन घेताना काय घडलं म्हणाल, देह भान हरपला तुझ पाहता विठ्ठला, पाहता विठ्ठला. तुझं पाहता विठ्ठला. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या भाविकांनो, तुकोबारायांनी भगवंत आपल्यासारखा केला होता म्हणून पांडुरंग त्या देहूला आले. तुकोबारायांच्या पायाकडे नजर फिरवल्याबरोबर नारू नावाचा रोग नाहीसा झाला. म्हणून त्या जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत या पृथ्वी तलावर अजरामर आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुकोणो हे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमच उरे कीर्ती मागे, उत्तमच उरे कीर्ती मागे.